महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चांदवड तालुक्यातील कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू। कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा, आतापर्यंत विक्री झालेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे, तसेच कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देऊन रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्यांचा समावेश आहे। तसेच मक्यालाही हमीभाव देऊन खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सुलभता आणावी व शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट करण्यात यावे अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे। परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद वानखेडे, चांदवड। शेतकऱ्यांना भीती आहे की खरेदी होते की नाही होते, म्हणून शेल्टर्स वाढवले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी मका मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी। आणि सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आमरण उपोषण, रस्ता रोको या ठिकाणी मोठं आंदोलन, जन आंदोलन छेडल्या जाईल असा या संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही इशारा देतो। आज चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आमरण उपोषणासाठी बसले। त्याचं कारण असं का चांदवड तालुका हा प्रमुख पीक म्हणजे कांदा, आणि त्या कांद्याच्या भावात झालेली घसरत ही प्रचंड मोठी आहे। म्हणून आज सर्व चांदवड तालुक्यातील शेतकरी कांदा उत्पादक आमरण उपोषणासाठी बसले। त्याचं कारण असं, आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी उपोषण आहे। त्यानंतर कांद्याला जे कांदा विक्री झाली आहे त्या कांदा विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळावं, कमीत कमी 1500 रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे। या मागणीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शेतकरी बांधव आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। आणि जर या अधिवेशनामध्ये सरकारनं जर कुठलाही निर्णय झाला नाही तरी एकही शेतकरी हे आंदोलन थांबवणार नाही। मग आम्हाला मरण पत्कराची वेळ आली तरी आम्ही उठणार नाही। आम्ही ठाम आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। कांद्याला एक तर अनुदान द्यावं, नाही तर हमीभाव द्यावा, आणि मक्याची जी खरेदी चालू आहे ती अशीच व्यवस्थित सुरू राहावे, आणि दुसरी गोष्ट त्या मक्याला सुद्धा चांगला भाव मिळावा, ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।